सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. 12,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदिया शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 12,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. बालाघाट मार्गे गोंदियाकडे एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रतिबंधित तंबाखू येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विजयनगर येथे नाकाबंदी करून टाटा नेक्सॉन कार क्रमांक MH35 AC 6369 अडवण्यात आली. आरोपी रितेश रामलाल नागदावे वय 45 वर्ष आणि नेतानी लोचन गणवीर वय 32 वर्ष दोन्ही राहणार देसाईगंज जिल्हा गडचिरोली यांच्याकडून ईगल कंपनीचा सुगंधित तंबाखू 1800 डबे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण 12,70,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.